चाललेलो आहे गायांना घेऊन खायला आता. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी ध्रुव गेलेला आहे पंढरपूरला. मी त्याचा व्हिडिओ ॲड करतो. अरे ध्रुव, कुठं चालला तू? काय विशेष? मग पाय पडायला चष्मा घालून जावं लागतं का? अरे यार, तू कुठे चालला श्री? तुला गंध कोण लावला असा? तर माझे वडील आणि त्यांचे काही मित्र किंवा भाऊ वगैरे असे गावातले 7 जण दर महिन्याला पंढरपूरला जात असता. एक तर पंढरपूरला जाता किंवा शेगावला जाता आणि ध्रुव एक त्यांच्यासोबत जात असतो. काही वेळेस तीर्थही जातो. रुचीला पण ते चाला म्हणता, पण रुची ना जात नाही, कारण ती एक तर तिला आई पाहिजे किंवा वडील पाहिजे, दोघातून एक पाहिजे, तरच ती जाऊ शकते. अरे ध्रुव, या काचा नाही पुसल्या, काचा लय खराब आहे. हे काय इथं, हे पाय किती खराब आहे, काचा नाही पुसल्या. तर ध्रुवाला पंढरपूरला जायचंय म्हणून काल ध्रुवाने गाडी चक्क धुवून काढली होती, म्हणून मी त्याला इथं म्हणतोय की तू काचा नाही पुसल्या. या तीर्थ रुची आणि श्री गेलेले, माझा भाऊ त्यांना घेऊन गेलेला आहे शाळेत सोडायला, आणि मग आता माझे वडील आणि ध्रुवन ते पण चाललेले पंढरपूरला. रुचीन ते पण शाळेत गेलेले. आणि मी बघितलं होतं सकाळी की आमच्या घरापुढं 2 पेरूचे झाड आहे. तर हे 2 पेरूचे झाडं आहे. पहिले ना आमचा इथे बाग होता, साधारणतः 500 पेरूचे झाडं होते. पण होत असं होतं की त्याच्यामधले भरपूरसे झाडं जास्त पीक धरल्यामुळं, म्हणजे झाडावर जास्त फळं धरल्यामुळं स्ट्रेसमध्ये येऊन ते जळून जात होते. आणि दुसरं एक होतं की त्याच्यामधल्या व्हरायट्या थोड्या वेगळ्या निघल्या होत्या, त्याला खूप कमी प्रमाणात पेरू येत होते. तर हे 2 इश्यू होते, त्याच्यामुळं आम्ही पेरूचा बाग काढून टाकला होता. आणि कोविडच्या दरम्यान ना भरपूर पाऊस पण पडला होता, त्याच्यामुळं आमचं हे जे शेत आहे ते उपळलं होतं. त्याच्यामुळं आम्ही हे पेरूचे झाडं काढून टाकले होते. आणि त्याच्यामधलेच हे 2 पेरूचे झाडं आहे जे आम्ही घरी खाण्यासाठी ठेवलेले होते. तर काय होतं ना की जेव्हा पेरू फुलं असतात, फुलाचं थोडं छोटं फळ होतं, तेव्हा आहे ना फळमाशा नावाचा एक प्रकार असतो. तर त्या फळमाशाण्याला डंक मारता, आणि त्या जेव्हा डंक मारतात तेव्हा याच्यामध्ये त्यांचे अंडे सोडून देतात. आणि जेव्हा हे पेरू पिकायला लागताना तर ते अंड्यातून आळ्या बाहेर पडतात, आणि पेरू त्यांना खाद्य म्हणून असतो त्या आळ्यांना. आणि मग हे कालांतराने पेरू सडू लागतात. आणि जेव्हा हे अंडे म्हणजे अंड्यातून आळ्या बाहेर पडताना त्यावेळेस ना हे पेरू अचानक एक सोबतच पिकायला लागते. आता हे पिकायला अशाच वेळेस लागते जेव्हा वातावरणामध्ये एकदम बदल होतो, जसा की एकदम ऊन पडायला लागतं, हीट वाढती, त्यावेळेस हे पेरू अचानक सर्वांशी सोबतच पिकायला लागतात. त्याचं कारण मेन हेच की त्याच्यातल्या आळ्या हे होता, म्हणजे अंड्यामधून आळ्या बाहेर पडतात, आणि त्याच्यामुळं पेरू आतमधून खराब होतो आणि मग तो पिकायला लागतो. तुम्ही जर हे पेरू कापले जरी ना तरी याच्यामध्ये तुम्हाला आळ्या हमखास दिसतील. तर आता काय होतं ना, आता हे 2च पेरूचे झाडं आहे, त्याच्यामुळं आम्ही काही ट्रॅपर वगैरे लावलेले नाही किंवा कोणती फवारणी पण केलेली नाही. तर हे जे आहे पेरू प्युअर ऑर्गॅनिक आहे. आणि त्याच्यामुळे इथं फळमाशी डंक मारतेच. एखादा अर्धाच पेरू चांगला भेटतो तुम्हाला खायला. आणि जर हिवाळ्यात जर आले ना तर हिवाळ्यात बऱ्यापैकी चांगले पेरू असतात खायला. आता हे पावसाळ्यात आहे म्हणून इतके खराब आहे. हा लखनऊ जातीचा पेरू आहे जो गावरांमध्येच मोडतो, आणि भरपूर पेरू आलेले असतात. आणि जेव्हा हिवाळ्यात असताना तेव्हा भरपूर मोठी साईज पण असते. आता जरी तुम्हाला हे छोटे छोटे दिसत असले तरी हिवाळ्यामध्ये यांची भरपूर मोठी साईज होते. तर आता हे एक सोबत पिकलेले, म्हणून मी काय करतोय ना, हे पेरू तोडून घेतोय. झाडावर पण पिकलेले, खाली पण पडलेले, दोन्ही पण गोळा करून घेतोय. आणि झाडावरचे जे मला दिसत आहे डोळ्यांनी ते मी तोडून घेतोय. तर हे तोडायचे मला, आणि हे गायाला नेऊन खायला टाकायचे, कारण गाया हे भरपूर आवडीने खाता. मी पहिल्या झाडाचे तोडले पेरू, आता दुसऱ्या झाडाचे तोडतोय. दुसऱ्या झाडाखाली ना थोडे जास्त पेरू पडलेले होते. हे थोडं मोठं झाड होतं आणि त्याच्यामुळं. आणि यांना आहे ना उन्हाळ्यामध्ये ताण पण पडत होता पाण्याचा. तर माझ्या वडिलांनी काय केलं होतं ना, यांना एक आळं बनवलेलं होतं, आणि त्याच्या थ्रू यांना पाणी जात होतं. भरपूर मोठं आळं आहे त्यांना, दोघाला कंबाईनच एक आळं बनवलेलं आहे. आळं म्हणजे एक याच्या टाईप,
वाफ्या टाईप बनवलेलं आहे आणि चारी साईडनी त्याला माती लावलेली आणि पाणी सोडून द्यायचं, म्हणजे पाणी कुठं जाणार नाही. साधारणतः असे पेरू पिकलेले आणि बादली भरत आलेली माझी. आल्लद तोडून येतं एकदम. त्या झाडापेक्षा या झाडाला जास्त पिकलेले पेरू. बकेट भरत आलेली जवळपास. चाललेलो आहे गायांना घेऊन खायला आता. इथं माशा भरपूर आहे, कारण की हे गिन्नी गवत असा जनावर जेव्हा खात असतं तेव्हा रस गळतो, गोड राहतो तो थोडासा, म्हणून इथं माशा जास्त होता दावणीमध्ये. आणि गाया खाताय व्यवस्थित पेरू. ही बघा काळी गाय मारती तिला आता, खाऊन नाही देते. त्यावेळी बाहेर गेलो होतो, म्हणजे 2-3 मिनटं, तर गायांची जागा बदललेला आहे डायरेक्ट. ही काळी गाय तिला भरपूर मारती, हिला पण मारती, तर ती त्या साईडला गेलेली आहे आणि तिकडची ह्या साईडला आलेली आहे. मी तुम्हाला मागे घेऊन आलेलो आहे आणि मला तुम्हाला पप्पाया दाखवायचा. मी एक व्हिडिओ काढला होता, पण तो माझ्याकडून कट झाला, डिलीट झाला चुकून, कारण मी स्टोरेज फुल होतो, त्याच्यामुळं जुने व्हिडिओ डिलीट करत राहतो. तर आता मला तुम्हाला पप्पाईला डोळा कसा पडलेला राहतो ते दाखवायचं आहे. तर ही खराब झालेली रुची. नाही, चांगली चांगली, असा डोळा पडलेला राहतो, पण ती अजून इतकी हे नाही आहे. तर मी आता एक तोडून दाखवतो तुम्हाला. बघा असा डोळा पडलेला, हिला थोडी पिवळी पिवळी झाली आहे. मग ही जर धान्यात जर पिकवायला ठेवली तर ही अशी पपई ती. आणि हे ध्रुवानी त्यांनी ना, या ध्रुव म्हणजे मुलांनी कोणीतरी अशा रेषा ओढलेल्या असेल हिच्यावर, त्याच्यामुळे ही अशी आहे. पण असा डोळा पडतो पिवळा, आणि अशी पिवळी होती, आणि मग ही घरी काढून घ्यायची, मग ही पिकून जाती. मुंग्या असं ना रुची, रुची इधर ही पपई इधर. हात नको हा, खाजू येते हा तिने चिकाने. चाल श्री, घरी चाल, आपल्या गाडीवर जायचंय. आणि ही बघा, ही पण एक पपई आहे, हिला पण डोळा पडलेला आहे. तर आता ही घरी घेऊन जातो आम्ही. चाल रे श्री. तर मी तुम्हाला सकाळी हे दाखवलं होतं की पेरूच्या झाडाखालचे मी पेरू वेचले होते आणि ते गायांना टाकले होते. तर आता परत बघा, साधारणतः इतके पेरू पडलेले याच्या खाली, परत पडलेले. तर इतके फास्ट पिकताय. मी पूर्ण नव्हते तोडले, थोडे थोडे बाकी होते. या झाडाचे थोडे जास्त बाकी होते, आणि तुम्हाला त्या पण झाडाचे दाखतो, त्या पण झाडाखाली पडलेले पेरू, दोन्ही पण झाडाखाली पेरू पडलेले. तर साधारणतः इतके पेरू पडताय असे. तोडू नको पण. श्री, तुला पेरू खायचा? हा नाही, थोडा हेच आहे. आणि श्रीनी पण मला कच्चे पेरू तोडून आणून दिलेले. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.